ह्या अशा मस्त सॉफ्ट टेंडर आणि अगदी माउथ मेल्टिंग एक्सपिरियन्स देणाऱ्या झकास अशा सुरळीच्या वड्या किंवा खांडवी अगदी शॉर्टकटमध्ये झटपट कशा बनवायच्यात बघायचं आहे. चला बनवूयात. सुरळीच्या वड्या, आहा काय मस्त एक्सपिरियन्स. माहिती आहे, अशा छान सॉफ्ट टेंडर सुरळीच्या वड्या होण्यासाठी एक स्टँडर्ड प्रमाण सांगते. 1:3 म्हणजे 1 वाटी बेसनसाठी 3 वाटी ताक किंवा दही आणि पाणी याचं मिश्रण घ्यायचं आहे. हळद, मीठ, आलं मिरची पेस्ट, हिंग आणि थोडीशी साखर, बास. या इतक्याच इन्ग्रेडियंटमध्ये अगदी झक्कास आणि सुंदर अशा सुरळीच्या वड्या किंवा खांडव्या होतात. त्यांना मस्तपैकी ग्राइंड करून घ्यायचं, स्ट्रेन करून घ्यायचं, म्हणजे जराही लंप राहणार नाही. आणि आता हे जे मी करते ना, ह्यावर मला माझी आई आणि आजी नेहमी हसतात, कारण त्यांच्या मते हा अगदी आळशीपणा आहे. खरं तर आपण ते सतत गॅसवर ढवळत राहणं, मग ते लागायला नको ह्याची काळजी घेणं, त्यापेक्षा 3 शिट्ट्यामध्ये 5 मिनटात प्रेशर कुक करून घ्यायचं, काढायचं आणि गरमागरम असताना असं मस्तपैकी फेटून घ्यायचं. जराही लम्प्स राहत नाही आणि अगदी कमी कष्टात आणि कमी वेळात झटपट अशा ह्या त्याच चवीच्या आणि इतक्या सुंदर आणि अशा टेंडर मस्त सुरळीच्या वड्या होतात. ताटाला आतून आधी लावून घ्यायचं आणि नंतर मग बाहेरची बाजूसुद्धा तुम्ही यूज करू शकता. दोन्ही बाजूंना असे म्हणजे छान 2 ताट असे व्यवस्थित झालेले आहेत आणि आता थोडा वेळ थांबून यांना कापायला सुरुवात करायची आहे. एक आपण 2 प्रकारात बनवतो. ही आहे सिम्पल, आपण जस्ट नेहमी करतो त्या पद्धतीतली रोल करायची. बघा काय मस्त पातळ आणि सॉफ्ट झाली आहे ना. आता थोडंसं व्हेरिएशन करायचं आहे. मस्तपैकी याला कट करायचं आहे आणि त्यावर थोडंसं ग्रेटेड चीज टाकायचं आहे, थोडासा ओला नारळ आणि कोथिंबीर चॉप केलेली, बास. आणि ह्या अशा पद्धतीत स्टफ केलेल्या सुरळीच्या वड्या तुम्ही जर कधी खाल्ल्या नसेल ना, तर आय वूड अर्ज यू की नक्की ह्या करून बघा. अगदी छान होतात. ह्या 2 प्रकारच्या वड्या आम्ही नेहमी बनवतो. ही आहे आपली नेहमीची आणि त्यानंतर दुसरी स्टफ. आणि याला एक अशी मस्त खमंग फोडणी करायची. तेलामध्ये मिरची आणि आल्याची पेस्ट, थोडासा कढीपत्ता, झाल्यानंतर त्याच्यामध्ये राई आणि सगळ्यात शेवटी तीळ. आणि ही अशी मस्त फोडणी यावर घातली, त्यावर कोथिंबीर, नारळ, चीज हवं असेल तर चीज, आणि मग काय खाण्याचा एक अप्रतिम सोहळा. वाव, अगदी तोंडात टाकल्या टाकल्या विरघळून जाणाऱ्या अशा ह्या आईच्या आणि आजीच्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या सुरळीच्या वड्या किंवा खांडव्या नक्की करून बघा या पद्धतीत. अगदी कमी वेळात कमी कष्टात झक्कास होणारी खांडवी किंवा सुरळीची वडी. आणि मला नक्की कळवा तुमच्या या वड्या कशा होतात. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.